मारायचं आणि माझं मत त्याला जाते आहे, हा हा जो अविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतोय, तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घेतलं पाहिजे. कारण हे लोकशाहीचा हा पर्व आहे आणि माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याला मला कुठेतरी अडचण निर्माण होते, घाला होत आहे, असं जेव्हा मला संशय निर्माण होत आहे, तर त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं त्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रयत्न इंडिया अलायन्समध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे जनतेची भूमिका आम्ही लोकांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे आखरी नरेंद्र मोदीजी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे सांगत होते कि दुनिया के सब देशों में बहनों भाइयों मशीन की जगह पायलट आ गया, हिंदुस्तान में क्यों नहीं, यही नरेंद्र मोदी जी कहते थे. अब जनभावना है तो जनभावना के आधार पर पायलट पे करना चाहिए, यही भूमिका है. लेकिन कांग्रेस ये लोकशाही का पर्व जो है उसको हम एकदम क्लियरिटी से लोक भावना को समझकर सत्ता में बैठे हुए लोगों ने उस तरह का निर्णय लेना चाहिए, भूमिका है. अब वो उनको तो जनता की आवाज नहीं, मन की बात बताना है खुद के, तो वो बात को हम क्लियर करना चाहते हैं. उसमें मशीन और उसका डिस्कशन का विषय आज नहीं. ये लड़ाई दो आइडियोलॉजीज के बीच में है अभी देश में, तो कांग्रेस पार्टी कोई मैसेज देना चाहती है नागपुर में ये अधिवेशन करके, कोई दूसरी जो विचारधारा है आरएसएस या बीजेपी, उसको कोई मैसेज देना चाहती है? बिल्कुल देना चाहती है, क्योंकि कांग्रेस ने रायपुर के हमारा जो महाअधिवेशन हुआ था कांग्रेस पार्टी का, उसमें हमने एक डिसीजन लिया कि जाति न्याय जनगणना हो, उसका एक प्रस्ताव हमने लिया, ठराव पारित हुआ और हमारे नेता राहुल जी, हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी हर सभा में उसका प्रचार भी कर रहे हैं. लेकिन तुम जिस तरफ आपकी उंगली है, आपका इशारा है, वो लोग कहते हैं कि जाति न्याय जनगणना नहीं होने देंगे, तो आइडियोलॉजी का फर्क आ गया. हमारी आइडियोलॉजी यह है कि जाति न्याय जनगणना हो तो जो आज आरक्षण का जो महाराज जिस शाहू महाराज जी ने आरक्षण की व्यवस्था इस देश में निर्माण की, उसी महाराज को जलता हुआ हम सब लोग देख रहे हैं. और हमने विधानसभा में भी वही बात रखी, अगर सबको न्याय चाहिए, आरक्षण चाहिए, तो उसका एक ही थर्मामीटर जो है आर्थिक, सामाजिक और शैक्षणिक, अगर हमने जनगणना कर लिए, सेंसस कर लिए, तो उसमें दूध का दूध पानी का पानी होगा. जो समाज पिछड़ा है, जो समाज आर्थिक और एजुकेशनल पिछड़ा है, वो समाज को आरक्षण के आधार पर उसको मुख्य धारा में लाना चाहिए. और दूसरी जो जिसके तरफ इशारा है उनका विरोध है. तो आइडियोलॉजी का ये फर्क है, हम देश के लिए सोच रहे हैं, वो खुद के लिए सोच रहे हैं, इतना तो फर्क है. तो ये आइडियोलॉजी तो है ही यहाँ पर. और देखें आखिर जनता का कौल है, और जो कल सर्वे आया उसमें इंडिया अलायंस को ही ज्यादा सीटें दिखा रहे हैं, तो बिल्कुल जनता इंडिया अलायंस के साथ है. आपल्याला अधिवेशन घ्यावं लागतं म्हणून घ्यावं लागतं, अशा पद्धतीची परिस्थिती आता देश राज्यामध्ये सुरू आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या सरकारने 96,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या आणि आताच्या या परवाच्या याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनात 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. मी इतके वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय, इथं बसलेले स्वतः मुत्तेमवार साहेब 7दा खासदार झाले, सतीश बाबू पण 6दा विधानसभेमध्ये त्यांनी कामकाज केलं, तर आमचे 5दा आता नितीन राऊत आहे. आम्ही एवढे वर्ष पाहतोय 3-3.5 हजार कोटीच्या मागपुढे होऊ शकतात. राज्याच्या बजेटच्या बरोबरच्या पुरवणी मागण्या हे सरकार मागते आहे. हे सरकार किती कर्जामध्ये डुबलेलं असेल याचा अंदाज आपल्याला येतो आहे. त्यांना संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी विधानसभेत यावं लागतं, म्हणून त्यासाठी हे अधिवेशन आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपण विदर्भामधलं हे अधिवेशन होतं आणि नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन नागपूरला घेतलं गेलं पाहिजे, हा पण मुद्दा आहे. आम्ही 293 ठरावाअंतर्गत आम्ही लोकांनी विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईच्या धारावी प्रकल्पाला जो
महामार मुंबईची चालू झालेली आहे त्याबद्दलचा एक प्रस्ताव असंच मिक्स आम्ही टाकला. त्याच्यावर मी स्वतः विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या तालुक्यापासून प्रत्येक तालुक्यापासून तर बुलढाण्याच्या प्रत्येक तालुक्यापर्यंतचं विदर्भाच्या विकासाचा एक कॉन्सेप्ट आम्ही विधानसभेत मांडल्यानंतर यांनी दुसऱ्या दिवशी यांचा ठराव येणार होता, यांनी 293चा विदर्भाचाच ठराव मांडला. या अधिवेशनात आपण पाहिलं असेल की आम्ही जो ठराव आणायचो, पहिले आम्ही अवकाळी पावसाचा आणला, यांनी पण अवकाळी पावसाचा आणला. आमचा विदर्भ मराठवाडा आणि धारावीचा एक इश्यू आम्ही मांडला होता, त्याचप्रमाणे यांनी विदर्भाचा मांडला. मग विदर्भावर चर्चा का नाही केली? यांचा ठराव तसाच आहे. मी सरकारला वारंवार आपण ऐकत होता की मी सांगत होतो की हे अधिवेशन इतक्या घाईगडबडीत होऊ शकत नाही, 2 दिवस तरी वाढवा आणि हे सगळे विषय निकाली काढा. महाराष्ट्रामध्ये जी आग लावलेली आहे आपण लोकांनी, हे सरकारने लावलेली आहे, सरकार प्रायोजित आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा वाद, धनगर, हलबा, गोवारी, कोळी, आदिवासी हा जो वाद आहे हा बीजेपीने लावलेली ही आग आहे. विभाजन करणं, जाती जातीमध्ये भांडण करणं हे बीजेपीचं काटकर असताना नेहमी राहिलेलं आहे आणि त्या आधारावर आज महाराष्ट्र पेटतोय. आम्ही सातत्याने सांगत होतो की तुम्ही कुठल्या आधारावर देणार, काय देणार, याचं चर्चा तर करा. जनगणनेबद्दलची भूमिका मांडणार, सरकार त्याला पळ काढतो, हे आपण सगळे पाहतो. ठीक आहे, बहुमत आणि त्यांचं जो 500 बहुमत आहे हे लोकशाहीतलं बहुमत नाही आहे, ईडीचं आहे आणि मग भ्रष्टाचाराचं खोक्याचं पण आहे, म्हणून त्याला 500 हा शब्द आम्ही वापरतो. जिथं 500 बहुमत असतं, लोकशाहीने आलेलं बहुमत आणि 500 बहुमत याच्यातला फरक असतो. 500 बहुमतामध्ये ते कसं सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि सरकार कसं काम करत होती आपण पाहिलं की परवा त्याच अधिवेशना काळामध्ये स्फोट होऊन 9 लोक त्या ठिकाणी आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले. मी सभागृहामध्ये तोच मुद्दा मांडला की हे सरकार गरिबांचं आहे की गुडभर लोकांसाठी आहे, चर्चा झाली पाहिजे. पण पळ काढलं आणि त्यांनी नॉन बेलेबल ऑफेन्स लावले आणि कोणावर लावले? तिथल्या मॅनेजरवर लावले. म्हणजे यांचं मॅनेजरवर लावले. मुद्दा असा आहे की गरीब माणूस मरो, कामगार मरो, काही घेणं देणं आणि म्हणून ही 500 बहुमत